सरपंच महिला सरपंच सविता मराठे यांनी नारळ फोडून आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचे. तर थोडासा माहोल क्रिएट करूया. झाला असं मी कार्यक्रम घ्यायचं तुला वाजवायला एक मात्र मला भेटलं. तर ते म्हणला काय अरे तुमच्या ती पोरं आमच्या त्या मुली बघितल्यास का? एक जण आर्मीमध्ये झाली, एक जण नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं. म्हटलं एक तर आता IPS ऑफिसर बनेल. म्हणला तसेच काय तुमच्या ती पोरं काय करतात आहे? म्हणजे तेच जे तुम्ही केलं ते. म्हणला काय त्यांच्यावर लग्न. हे सगळं काल्पनिक आहे त्यामुळे कुणी कुणाला काही म्हणायला लागून होणारा. एकदा असं झालं मी सहजच कॉलेजमध्ये कार्यक्रम केला आणि एकाला आला राग तू आला की हाजरी घेऊन मला माराय. मी म्हटलं याला एवढ्या मोठ्या हाजरी घेऊन आलाय बॉडीमध्ये म्हणलं तर 50 जणच नाही करत असते मी. तर त्यामुळे कुणी कुणाला काही वाट वाटून घेऊ नका. तर त्या म्हाताऱ्या कुठून मी आपल्या गावात आलो तर तुम्हाला माहिती आहे म्हातारी गोळा झाली की तिघं चौघं कट्ट्यावर बसणार किवल्या गोळ्या चालू असतात. तर दोघं जण बसलेली त्यातला एक म्हणला कशाचं काय त्या आत्म्याच्या नातवानं उगाच अकॅडमी लावली तुला वाटतंय ते भरती होईल. म्हणला त्यानं अकॅडमी लावून ते वाया गेलं. अरे गेलं ते महत्वाचं वाया का जायना. तुझा नातू काय करते ते बघते दुसऱ्या नातवाचं राहूया. तुम्हाला जुन्यातल्या सोना माहितच असतील. आई शेणाची पाठी भरल्या टाकून येऊ आई तेवढी भांडी घासून झाली आपलं भांडी ठेवलेच घासून तेवढी. आणि आताच्या सुना तुम्हाला माहित आहे एकदम मॉडर्न आहे त्या असं समोर असं असतो मेकअपचं लोक असतं घ्यायचं आपल्या खोपायचा माझा तर टॉप कुठे सासू तरी पट्ट्यावर सासू म्हणती अच्छा पप्पाच्या बड्डेला मी टोप वाटायला ते होईल. सगळं मॉडर्न झाले आजकाल. तर त्यांच्याजवळ मी गेलो त्यांची आपली चर्चा चाललेली. तर त्यांना म्हटलं तुम्हाला लाडकी बहीण योजना तर माहितच असेल 1,500 रुपये भेटतात. म्हटलं अजून एक नवीन योजना निघल्या त्या सासूनं घातलेली मिसरी तिनं त्या सासूच्या बडा मिसरी फुकली म्हणजे आधी माझं मोदीचं पैसे दे नंतर लाडकी बहीण योजनेजवळ. तर असं झालं मग ना काय झालं त्या सासूला आता सोन्याच्या मिसरी फुकली तिची मिसरी संपली. तर ती काय म्हणली सुनबाई वाजबडीत जा माझ्यासाठी भरू मिसरीच्या पुढे घेऊन. तर सुनबाई म्हणली वाजबडीत कशाला जायला पाहिजे आपल्या मनाचं होतं नाही की तिथनं घेऊ. तर सासूबाई म्हणल्या अगं वाजबडीत मिसरी स्वस्त आहे. तर सुनबाई म्हणल्या कशा आहे म्हणल्या 100ला 2 पोड्या आणि आपल्या मनाच्या 50ला 1. सुरुवात घेतली तिला वाटलं सासूला आपल्याला एवढी समजत्या 100ला 2 आणि 50 1 तेच झाले की सुनबाई मी सासूला घडू द्या म्हणजे सुनबाई सासूबाई गेले असतील वाजवाडी पण वाजवाडी जरा लांब आहे. सासू म्हणजे किती लांब आहे म्हणजे अर्धा किलोमीटर आणि मोन्याचं दुकान 500 मीटर. आता कळले नसेल त्यामुळे म्हणतो अभ्यास करा. अभ्यास केला असता गणिताचा अभ्यास केला असता तर 2 कळलं असतं तुम्हाला. त्यात आपली काय चुकी नाही परफॉर्मन्स लाईक म्हणणार कार्यक्रम चांगला झाला तर तुम्हाला कळलं नाही त्यात माझी काय चुकी काय सोनबाई लगेच सासूबाई तुझी गोष्ट मी सांगते त्यांना भाऊजी तुम्ही काय करणार त्याला सोन्याची नाट. तर तिला म्हटलं सोन्याची नाट ठेवाय काय कार्यक्रमाला आलाय मलाच कपडे माहिती सोन्याची नाट ठेवून काय करू. तिला म्हणा ठेवली असते सोन्याची नाट पण आमचं सोन्यामध्ये झालं नाही तर 100% दिली असते. तर सोनबाई बरोबर होती तिला म्हटलं बघ तुझ्या कानातलं आपल्याला 100% सोन्यात असणार म्हणजे नाही ना तिला एक होतं. म्हटलं मग गावात तर हमखास सोन्यात असणार म्हणजे नाही ते तर विकाय आहे. तर म्हटलं 100% पायाचं पैंजण चांदीच असतंय म्हणजे नाही ते तर वेंटेक्स आहे. तू सगळा अंगावर वेंटेक्स असल्या तुला सोन्याची पाहिजे. असं झालं त्या सासूबाईंची गंमत. तर त्यांना म्हटलं कार्यक्रम घ्यायचा आपल्याला होम मिनिस्टर मला काही माहित नाही. तर ते म्हणल्या घे पण आमची अशी जहाज मजा झाली पाहिजे आणि धोड असं जहाज येते मंदिरापासून जहाज थांबणार सासू डाव्या बाजूनं आणि मी अशी उजव्या बाजूला. तिला म्हटलं हा तुम्ही अशी दोघे या सासूच्या डाव्या कानात आली आणि तुझ्या उजव्या कानात आली तुमच्या बापानं रोडवर राहत चाललेलं. त्यांना म्हटलं आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणार आहे पण कार्यक्रमात मला उठाणं घ्यावं लागतं. तर सासू म्हणल्या हे उठा बायात का घ्या बायात का लोकांना म्हटलं हा घ्यातला घ्या. तर म्हणले बरं ठीक आहे उठाणं घेते सासूबाईचं कसं करावं होतं. तर म्हणल्या दुरून पाहिला ससा दिसला म्हणलं अहो नवरा आहे तुमचा म्हणून म्हणजे सशा थांबले म्हणून नवरा आहे म्हणून त्याला त्याच्या पुढे गेला. म्हणजे दुरून पाहिला ससा दिसला लग्नानंतर जवळून पाहिला असा कसा दिसला.
त्यांच्या मागे पडाल नाही तर स्वेटरसाठी पैसे कुठून आणणार थंडीला, आणि डोळे जर जळेल नाही तर कलम कुठं लावणार तुम्हीच सांगा. तर असा त्याच चरित्र त्या सुनबाईने घेतला. आणि आमच्या अशी तिथं गंमत संपली तर त्यांना म्हटलं आपण आता होमनिष्ठाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो आज आपण घेतोय ना, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आता माहोल क्रिएट झाला तर सगळं हसून तर करायचं बरोबर. आवाज आवाज असा जल्लोष पाहिजे, बागा बागात आपला कार्यक्रम घातला पाहिजे. एवढ्याच दोन सुपाऱ्याला माझ्याकडून बरं बघा. इथं बसू का तिथं बसू, बस कुठं बस कुठं, इथंच बसतो. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सगळे जण आहे, ही सगळी तुम्ही जण आहे म्हणून म्हटलं कुठं बसू. तर आपण काय करणार आहे, ही नाव नोंदणी केल्याप्रमाणे 44 नावं आहेत. तर त्याच्या आपण 4 ग्रुप करणार आहे आणि आपण आपल्या गेमला सुरुवात करणार. मायात म्हणलं की मायात जमते घे. मायात तयार, मायात तयार तयार या मायात शिकते शिकते मला शिकते. तयार मायात मायात नाही बघितलं कुणी कुणी नाही नाही माझं दुसरं नाही मला ठीक आहे. 1 2 3 मायात मायात जिंकू शकता पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे चालू राहायचं. मग आता आहे ना ओके ठीक आहे. 1 3 मध्ये चालू करायचं. 1 सगळ्यांनी लक्ष द्या, आपल्याला वेळ व्यवस्थित करायचं आहे. पहिल्या 3 नंतर 4 रुपये लावून 1 2 3 चालू. तुकाराम महाराजांनी लिहिली गाथा, रामचंद्रांचे नाव घेते गणपती चरणी ठेवून मारतात. एक नंबर पुढे बसलेल्या घोडे घोडेचा घाची बदलली पाठी चालते महालक्ष्मीला जाईल हा खूप वाईट सगळ्या सुरुवात पहिलं तरी म्हणा ठीक आहे.
नाव घेणार आहे ज्या फायनलच्या फेरीमधून बाद होणार आहे. कारण आपल्या 3 बक्षीस आहेत, 3 पैठण्या. काय वाटतं कोणाचं नाव असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आहे ना बरोबर? असू शकते असं वाटतं त्यांना. बघूया जोरात तरी बोला. तुम्हाला वाटतं तुम्ही नंबर आहे का? बरं ठीक आहे बघूया. तिसरं तुम्हाला वाटतं नंबर नाही हो का हो नाही वाटतंय नंबर नाही वाटत. एवढा कमी विश्वास. तर बघूया मग आता काय होतंय. आणि ते 4थं नाव आहे जे ह्या स्पर्धेच्या फेरीमधून बाहेर होतात आणि त्या आहेत सीता पवार. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण तरी सुद्धा आपण त्यांना बक्षीस देणार आहे. मी विनंती करतो की महिला सरपंच त्यांनी त्यांचं बक्षीस प्रदान करावं. आपल्या 4थ्या मुलांसाठी धन्यवाद आहे ना. पण एक साल्टर भेटणार आहे एवढे संतोष आहे काय नाही. तर जास्त वेळ काय घेणार नाही. आणि 3रा नंबर आलेला आहे या तिघींपैकी एकीचा. तर बघूया कोणाचा नंबर येतो. आणि 3रा नंबर आलेला आहे दीपाली नवगे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या आपल्या होम मिनिस्टर 2025 श्री अष्टविनायक गणेश मंडळ मध्यवाडी आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा क्षण आनंदाचा या कार्यक्रमाच्या विजेता आहेत अश्विनी